हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का, एका 40शीतील स्त्रीमध्ये आणि एका परिपक्व झाडामध्ये काय फरक आहे? तर चला आज याबद्दल थोडंसं बोलूया. झाड आणि 40शीतल्या स्त्री यात फारसा फरक नसतो बरं का. झाड जसं वर्षानुवर्षे वादळं, ऊन, पाऊस सहन करत उभं राहतं, तसंच 40शीतील स्त्री आयुष्यातल्या जबाबदाऱ्या, त्याग आणि अनुभवांच्या वादळातून घडत गेलेली असते. झाडाला फुलं, फळं यायला वेळ लागतो आणि स्त्रीला स्वतःची ओळख, आत्मविश्वास आणि स्थैर्य मिळण्यासाठी काळ लागतो. पण एकदा मुळं घट्ट रुजली की झाड सावली देतं, आधार देतं आणि 40शीतील स्त्री कुटुंबाला, समाजाला आणि स्वतःलाही नवीन ताकद देते. 40शीतील स्त्री आयुष्याच्या संघर्षातून गेलेली असते, म्हणूनच ती डगमगत नाही. तिने जबाबदाऱ्या घ्यायला शिकल्या, त्याग स्वीकारला आणि तरीही स्वतःला हरवू दिलं नाही. या वयात ती कमजोर नसते, ती मजबूत असते, शांत नसते, स्थिर असते. कारण 40शीतील स्त्री म्हणजे संपलेली गोष्ट नाही, ती उंच भरारी घेण्यासाठी तयार झालेली ताकद असते. या वयात ती संपत नाही, अधिक समजूतदार, सुंदर आणि मजबूत होते, अगदी एका परिपक्व झाडासारखी. मैत्रिणींनो, म्हणूनच स्वतःला कमी समजू नका. 40शीनंतर स्त्री थांबत नाही, ती स्वतःच्या ताकदीची जाणीव करून देते, झाडासारखी उंच आणि अभिमानाने उभी. काय मग, सहमत आहात ना माझ्या बोलण्याने? सहमत असाल तर एक कमेंट नक्की येऊ द्या. माझी थोडीशी ही छोटीशी ही बाल्कनी आहे, ती थोडंसं तुम्हाला टूर करवलं बोलता बोलता. नवीन झाडे इथं मी आणली आहेत गावावरून, शेवंती आहे. पण बघा ना, थोडासा इथं रोग पडला आहे, काळी डाग झाले आहेत, कुठलं तरी कीड जरा लागलं आहे. तर नंतर मिस्टरांनी त्यांना स्प्रे केला होता डेटॉलने, तर त्याने ते नष्ट झाले होते. आणि हे गुलबास आहे. तर आता हे झाड छान असं परिपक्व झालं आहे आणि त्याला ना त्याचं जे फुलं लवकर नाही तोडली तर त्याला बिया यायला लागतात आणि ते बिया जर कुठल्याही कुंडीमध्ये टाकल्या, मातीमध्ये टाकल्या की लगेच रोपटं तयार होते काही दिवसानंतर. तर हे भरपूर पसरते. तर त्यामुळे मी इथं ते काढून टाकत आहे. ते नाही काढले तर मग फुलं येणार नाही परत. तर मी असं येता जाता त्या फुलांचे हे बिया वगैरे काढत असते. आणि इथं हे बघा, बेलाची झाडं 2 आणली होती बहिणीकडून. तर एकाला पालवी फुटली आहे, एकाला अजून फुटली नाही. थोडी अशी काही नवीन हे पाहुणे माझ्या गॅलरीमध्ये आले आहेत. बेलाचं झाड आहेत आणि शेवंती आहे, असे 2-3 झाडं आणली आहेत. छान वाटतं जरा गॅलरीमध्ये. छोटीशी आहे पण मग ही झाडंच बघून ना मन प्रसन्न होत असतं आणि म्हणून तुमच्यासोबत मी हे शेअर करत असते. आणि एक 4-4:30ची वेळ होती, छान ऊन पडलं होतं आणि छान गॅलरीचा मी असा टूर करवला आणि त्यानंतर मग चहा-पाणी वगैरे केली. संध्याकाळची थोडंसं कामं आवरली आणि आता किचनमध्ये आली आहे. स्वयंपाकाची तयारी करते. तर जेव्हा केव्हा आपल्याला काही खास थाळी तयार करायची असते ना, त्यावेळेस थोडंसं प्रिपरेशन करून ठेवलं तर ते उत्तम. आता इथं 40शीतल्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्या परिपक्वतेबद्दल मी बोलत होते. त्या एवढ्या परिपक्व झालेल्या असतात ह्या वयापर्यंत की त्यांना प्रत्येक कामाची अगदी हॅबिट होऊन जाते, सवय होऊन जाते आणि त्या कशाप्रकारे करतात ना, अगदी म्हणजे मल्टीटास्किंग असतात. अगदी एका वेळी 2 ते 4 कामं ते आरामात करून घेतात, जे आजकालच्या मुलींना जमत नाही. तर एक परिपक्व झाडाचं तेच काम असतं ना. तसंच एक स्त्रीसुद्धा, 40शीतली स्त्रीसुद्धा परिपक्व झालेली असते. अगदी तिचा माइंड शार्प झालेला असतो. तिला काही सवयी तिच्या आईकडून असतात किंवा काही ती तिच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये शिकते आणि मल्टीटास्किंग ती करत असते. दररोज तिचं जे काम असतं ना, दुगुणा चौगुणा ती करत असते.
आता इथंच बघा ना, मी एका बाजूला वांग्यांना पुसून तेल लावून त्यांना होल पाडले सुरीने आणि भाजायला ठेवून दिले आणि दुसऱ्या बाजूला इथं मी पालक वगैरे धुवून घेतली नळाखाली निवडून वगैरे आणि आता तिला मिठाच्या पाण्यामध्ये टाकून देते. अगदी म्हणजे मला काही जिन्नस बनवायचे होते तर थोडंसं लवकर मी तर प्रिपरेशन करून ठेवते, म्हणजे मला रात्री त्याची जास्त अडचण होणार नाही, म्हणजे घाई होणार नाही आणि खूप काही करावं लागणार नाही. तर हे पातीचे कांदे देखील आणले होते बाजारातून मिस्टरांनी जेव्हा भरीतचे वांगे आणले होते तेव्हा. तर हे जे काही कांदे तुम्हाला दिसत आहेत ना, कोवळे कांदे, काही तोंडी लावण्यासाठी ठेवणार आहे आणि काही मी भरीतमध्ये घालणार आहे. तर मस्त असं वांग्याचं भरीत, कढी आणि पालकच्या पुऱ्या मी बनवणार आहे. तर कढीची रेसिपी तर भरपूर वेळा शेअर केली आहेत, वांग्याच्या देखील भरताची देखील तुमच्यासोबत शेअर केली आहेत. पण मुद्दा माझा थोडासा वेगळा आहे, रेसिपीज नाही दाखवायची आहे फक्त, पण थोडंसं तुमच्यासोबत मला बोलायचं आहे. तर बघा, जी आपण 40शीतली स्त्री असते ना, मल्टीटास्किंग का असते, तिला तुम्ही काहीही काम द्या, तिचा माइंड एवढा शार्प असतो ना त्यावेळेस, की ती एका वेळी 2 कामं करते आणि तिच्या माइंडमध्ये अजून तिसरं कामसुद्धा असते आणि लगेच ते सुद्धा ती करायला तयार असते. तिला ह्या सगळ्या गोष्टींची हळूहळू सवय लागते. अगदी नवीन लग्न झालं ते तेव्हा ती गोंधळात असते, थोडासा गोंधळ होतो तिचा. पण ती खूप लवकर नवीन घरातले जे नियम आहेत ते आत्मसात करते. नवीन घरातल्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आत्तापर्यंत जसं आईने शिकवलेलं असतं त्यानुसार ती शिकत असते आणि तशी वागत असते. पण लग्नानंतर ती लगेचच काही महिन्यामध्ये सासरचे सगळे नियम वगैरे फॉलो करायला लागते. सगळं काही ती आत्मसात करून घेते. खूप लवकर ती त्या घरची होऊन जाते. तिला वेगळं काही शिकवावं लागत नाही, वेगळं काही सांगावं लागत नाही. ती स्वतःच ते सगळं आत्मसात करते आणि त्या घरची होऊन जाते. आणि मग तिथले नियम आपोआपच तिच्या अंगावळणी पडतात. आणि नंतर हळूहळू जसं जसं वय उलटतं, मुलं होतात आणि त्यातून ती बऱ्याच गोष्टी स्वतःही शिकत असते, मुलांनाही घडवत असते, स्वतःही घडत असते आणि एक छान परिपक्व झाड ती 40शी पार केल्यानंतर तयार होते. तर इथं बघू शकतात, माझ्या एका बाजूला वांगे भाजून झाले आहेत. एका बाजूला वांगे भाजत होते तोपर्यंत मी पातीचा कांदा आणि पांढरा कांदासुद्धा कापून घेतला. पालक मिठाच्या पाण्यातून काढून स्वच्छ परत एकदा धुवून आणि तिला वाफ आणण्यासाठी ठेवून दिली आहे. थोडीशी तिला बॉईल करणार आहेत, फार नाही. कारण पुऱ्यांमध्ये कच्ची पालकची जी प्युरी टाकली ना, तर पुऱ्यांचा उग्र वास येतो आणि चवसुद्धा उग्र येतो. त्यामुळे थोडीशी मी तिला बॉईल करून घेते आहे आणि नंतर मग तिची पेस्ट करणार आहेत. आणि इकडे माझे कामं सुरू होते तेव्हा तुम्ही आता मगाशी बघितलं, जी प्रियंका आहे ती भांडी घासायला येऊन गेली होती. ती गेल्यानंतर मिस्टरांना म्हटलं, चला आता थोडीशी तुम्ही हेल्प घ्या, कारण आता तरी आपल्याला कोणाची तरी हेल्प घ्यावी लागते. जरी आपण मल्टीटास्किंग असतो, सगळं काही आपण करून घेतो, पण ह्या वेळेस येताना घरच्या लोकांनासुद्धा आपली थोडीशी म्हणजे व्हॅल्यू होत असते, की हां, चला ही खूप काही करते, तिला थोडासा तरी हातभार लावावा आणि ते हातभार लावतात. तसं मिस्टर मला जे वांगी आहेत ना ते सोलून देत आहेत. तोपर्यंत इथं मी वांग्यासाठी आणि कढीसाठी एकच मसाला तयार केला. आता बघा, इथं वेगळा वेगळा आपण करत बसणार तर वेळही जाईल. त्या हिशोबानेच आपण थोडं डोकं लावतो आणि चला दोन्हीला एकच जर मसाला लागतो आहे, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट, तर मग एकदमच आपण पेस्ट करून घेतो आहे. आणि इथं मी लगेचच त्याच भांड्यामध्ये मग ती पेस्ट काढून लगेच त्या भांड्यामध्ये मी पालकची प्युरी देखील करून घेतली आहे, पालकची पेस्ट करून घेतली आहे आणि कढी आता बनवण्याची तयारी आहे. तर बरेच जणं ताक आणि बेसनपीठ घालून त्याला घुसळत राहतात रवीमध्ये, त्याला वेळ जातो अगदी 5 ते 6 मिनटं किंवा 10 मिनिटं. मी तसं नाही करत, एक वेळ वाचतो म्हणून मी जे मोठं भांडं आहे ते मिक्सरचं त्यामध्येच ताक घेते आणि त्यातच बेसनपीठ टाकते हिशोबाने आणि त्याला मी फिरवून घेते आणि ते खूप छान अगदी व्यवस्थित 1-2 सेकंदमध्ये ते मिक्स होऊन जातं. तर इथं माझा वेळही वाचला आणि एक थोडंसं ना आपल्याला डोकं म्हणजे आपलं लागत असतं काम करताना, की नाही हे काम किती फास्ट होणार आहे आणि किती लवकर होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टींना आपण ह्या सगळ्या अनुभवातून शिकतो. नाहीतर मग चाललं आहे हळूहळू काम आणि हळूहळू आपण त्याच गोष्टी करतो आहे, तेच मसाले रिपीट करतो आहे. पण आपण कधीतरी ह्या वेळेस ह्या वयापर्यंत येईपर्यंत आपल्याला कळायला लागतं, ही किती शॉर्टकटने आपली कामं होऊ शकतात.
ज्या कामाला 2 ते 3 तास आधी लागायचे ते काम अगदी अर्ध्या तासामध्ये होऊन जातं. तर यालाच म्हणतात परिपक्वता. स्वभावातून, वागणुकीतून आणि आपल्या कृतीतून आपली परिपक्वता आपण दाखवून देतो. एक मॅच्युरिटी आपल्याला कामामध्ये आणि आपल्या वागण्यामध्ये देखील आपण दाखवू शकतो किंवा दाखवून देतो. तर बघा, इथं सगळं प्रिपरेशन मी करून घेतलं होतं आणि सगळं प्रिपरेशन करून ठेवलं होतं आणि आता मी फोडणी द्यायला सुरुवात करते. संध्याकाळची वेळ झाली होती स्वयंपाकाची. लगेचच मग मी आता फोडणी वगैरे घालते वांग्याच्या भरताला. खानदेशी पद्धतीचं जे वांग्याचं भरीत आहे शेअर केलं 1-2 वेळा तुमच्यासोबत. बऱ्याच जणांना रेसिपी आवडलीसुद्धा होती. आणि कांद्याच्या पातेसोबत कांद्याच्या पातेशिवाय तर हे वांग्याचं भरीत अजिबात छान लागत नाही. तर बघा, सगळं मी तयार करून ठेवलं होतं. वाटाणे देखील सोलून धुवून घेतले होते थोडेसे आणि मिस्टरांनी मला तयार करून दिलं होतं. जे भरीत वांगे होते ना, त्याने ठेचून वगैरे दिलं होतं, सोलून ठेचून. आणि तो शेंगदाणे वगैरे देखील घेतले आहे. त्याआधी तुम्ही बघितलं असेल मसाल्याच्या भांड्यामध्ये जे मसाल्याचं जे आपलं डबा आहेत ना, त्यात काही वस्तू संपल्या होत्या, त्या मी आधी ॲड करून घेतल्या त्यामध्ये. म्हणजे फोडणी देता देता काढण्यापेक्षा कढाई तापत होती तोपर्यंत मी त्यातले जे मसाले संपले होते ते मी काढून घेतले. तर हा एक वेळ वाचण्यासाठी म्हणजे ही गोष्ट आपण करायला पाहिजे, की आपला जो स्वयंपाकाची जी वेळ आहे ना, एका कामात 2 कामं 3 कामं जे टास्किंग आपण करतो ना, हे सगळं अनुभवातून शिकून करतो. मलाही खूप वेळ लागायचा ह्या सगळ्या गोष्टी करताना. पण करता करता मग आपल्याला थोडंसं समजायला लागलं की आपला वेळ वाचला पाहिजे, जेणेकरून आपण आपल्या स्वतःसाठी वेळ काढू शकतो किंवा घरातल्या इतर कामासाठी वेळ काढू शकतो. म्हणून हे काम आपण किती लवकर करू शकतो, किती गतीने करू शकतो, त्यासाठी थोडंसं डोकं लावतो आणि मग काही आयडियाज आपल्याला सुचतात आणि मग त्याप्रमाणे आपण कामं करत जातो. तुम्ही सहमत असालच. आता बऱ्याच जणांना खूप अगदी फटकन अगदी अर्ध्या तासामध्ये भाजी चपाती तर अर्ध्या तासात पण नाही, अगदी 15 मिनटामध्ये करून घेतात. तर हे सगळे अनुभवातून आपण शिकत असतो, घडत असतो. तर इथं मी बघू शकतात फोडणी दिली होती जिऱ्याची, त्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकली, कांद्याची आलं लसूण हिरवी मिरची ची पेस्ट, कांद्याची पेस्ट वगैरे हे सगळं मी एक एक करून टाकत आहे आणि त्यांना वाफसुद्धा काढून घेते आहे. तर असं खूप मस्त स्वादिष्ट हे भरीत झालं होतं. तर कांदा आणि मी पातीचा कांदा आधी टाकून घेतला आणि लसूण मिरची आलं ही पेस्ट मी आत्ता घालत आहे. वाटाणे देखील घालून घेतले आहेत आणि ते जे कांदा वगैरे ह्यासाठी आधी घातला पातीचा कांदा, की तो वाफेमध्ये छान शिजला पाहिजे. नंतर मग मी हिरवी मिरची आणि कोथिंबीर आलं लसूणची पेस्ट टाकली. त्यानंतर थोडा मॅगी मसाला घातला, थोडीशी हळद घातली, धने पावडर घातलं आणि जे वांगे ठेचलेलं वांगं आहे ते घातलं आणि त्यानंतर मीठ वगैरे घालून घेतलं. म्हणजे एकदा काय ते व्यवस्थित मिक्स होऊन जाईल. आपण पुन्हा मिक्स केल्यानंतर मीठ घातलं तर मग ते बरोबर मिक्स होत नाही. तर छान असं मिक्स करून घेतलं आणि थोडीशी वाफ काढण्यासाठी मी त्यांना ठेवून दिलं. आणि दुसऱ्या बाजूला माझं जे भरीत होत होतं तोपर्यंत इथं मी जी पुऱ्यांची कणिक आहे ते मळून घेते आणि जेव्हा माझी पुऱ्यांची कणिक मऊ होईल तोपर्यंत मी कढी बनवणार आहे. तर कढीची रेसिपी नाही दाखवत आहे, पण पालकच्या पुऱ्यांना खूप स्वादिष्ट लागतात. त्यामध्ये तुम्ही हे एक गोष्ट घातली ना तर खूप सुंदर लागतात पुऱ्या आणि कुरकुरीत देखील होतात आणि छान टम्म फुगलेल्या होतात. तर मी आता हे जे गव्हाचं पीठ घेतलं आहे, फक्त यामध्ये बेसन पीठ वगैरे कुठलंच पीठ नाही मिक्स केलं आहे, फक्त गव्हाचं घेतलं आहे. पालकची प्युरी टाकली आहे, हळद, मीठ, तिखट आणि मी थोडासा 2 चमचे त्यामध्ये रवा घातला आहे. पुऱ्या छान असा खुसखुशीत होतील त्यासाठी. आणि छान आधी मी त्या प्युरीमध्ये पीठ छान असं मोडून घेतलं आहे आणि त्यानंतर लागेल तेवढ्या पाण्यामध्ये भिजवून घेतलं आहे. या पुऱ्या खूप टेस्टी लागतात, एकदा नक्की करा. आणि या पुऱ्यांसोबत तुम्ही एखादी चटणीसुद्धा खाऊ शकतात, बटाट्याची भाजी खाऊ शकतात. आणि इथं बघा, मांजरीचं पिल्लू बाहेर खेळत होतं आणि माझ्या पूर्वेशला, मोठ्या मुलाला मांजर खूप आवडते. तो घरात घेऊन आला आणि तिला वाटीमध्ये दूध दिलं आणि बघा ती दूध पण पित नाही आहे, तशीच सरळ ते किचनकडे गेली. आणि आम्ही तिला रागवत होतो, ओरडत होतो ना, तर त्याला अजिबात आवडत नव्हतं. खूप मांजरीचा लाड करत असतो तो नेहमी. बाहेर हो, चल. काय पाहिजे? काय पाहिजे? अरे काय पाहिजे? बिस्किट पाहिजे का? तुला समजते का तिचं बोलणं?
ती पण कशी बघतो फ्रीजकडे. हा नाव अजून कशाला करणार? नाही रे, काय फिरायचं? घर पाहते ती. हा खाणार नाही ती. ए भांड्यात अरे नाही काय नाही ना, पण ते भांड्यात तोंड लावेल ना रे. असं ते लावतो. काय म्हणणं आहे? ए काय म्हणणं नाही, कन्फ्यूज आहे, घाबरते. चल बाहेर सुटतो. नाही फेक आता ते. कशाला फेकायचं? ते खाणार जिन्यात टाकून ते बाहेर खायची सवय तिला. चल चल. ओय. ओय. पुढे ते शिबी करून देईन बरं, तुला पुसायला लावेल मी. आ तर असं याचं मांजरीवरचं प्रेम उतू जातं. तर चला, इथं माझा स्वयंपाक देखील झाला आहे. मस्त अशा साध्या पुऱ्या पण केल्या होत्या आणि पालकपुरी देखील केली होती. वांग्याचं भरीत, कढी, तोंडी लावण्यासाठी कांदा, छान असं सगळं तयार आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि मी जे काही बोलली ते तुम्हाला पटलं आहे का? पटलं असेल तर एक कमेंट नक्की कराल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील नक्की कराल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला मग भेटूया एखाद्या पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.